हाय गुड इव्हनिंग. आज आलो आहे टेकडीवरती पुन्हा एकदा, कारण पाऊससुद्धा खूप पुण्यामध्ये पडतो आहे. त्यामुळे मस्त हिरवगार वातावरण वरती आहे. त्यामुळे आजसुद्धा संडे आहे आणि आजसुद्धा वरती पुन्हा फिरायला निघालं आहे. आज फक्त मागच्या व्लॉगमध्ये जे शूट झालं होतं बऱ्याच ठिकाणी ओसाड होतं, पण यावेळेला आता पाऊस पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हिरवळ आहे. पाऊस पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मस्त हिरवळ आहे. मस्त गार फ्रेश वातावरण आहे वरती आता टेकडीवरती. कारण लास्ट टाइम आपण आलो होतो त्यावेळेला जास्त हिरवळ नव्हती, बऱ्यापैकी ओसाड होतं. ऊन पण त्यावेळेला प्रचंड होतं, त्यामुळे असं माइंड फ्रेश म्हणजे रिलॅक्स वाटत नव्हतं इकडे वरती टेक. पण आता इकडे आल्याच्या नंतर थोडं काही ठिकाणी कोरडं वगैरे आहे. आणि ही आपली गँग आहे. आज आपल्यासोबत 1 2 3 न्यू मेंबर आहेत. आज आपल्यासोबत 3 न्यू मेंबर आहेत. आणि आज आपण चाललोय, बॅट वगैरे घेतले, पण खेळायला भेटेल का माहिती. पण आज मस्त गार थंडगार वातावरण आहे वरती. माझे टेकडीवरती बऱ्याच ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम आहे. त्यांनी खड्डे खणून ठेवले, त्याच्यामध्ये दरवर्षी पाणी जमा होतं. वरती टेकडीवरती आता पाऊस सुद्धा खूप पडतो, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम चालू आहे. त्या ठिकाणी ते असे प्रत्येक ठिकाणी टेकडीवरती खड्डे खणून ठेवले, त्याच्यामध्ये दरवर्षी पाणी जमा होतं आणि पाणी जिरते. चांगली मोहीम आहे. टँक पुढे आपल्या पुढे चालले. हे एका लाईनमध्ये सर्वत्र खड्डे खणत गेलेले आहेत, त्यामुळे दरवर्षी पाणी जमा होतं त्याच्यामध्ये. आणि मस्त आपण पुन्हा एकदा टेकडीवरती आलो आहे. मस्त थंडगार वातावरण आहे. आणि पुढे काय निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरणाचा आज आम्ही लाभ घेणार आहोत. तिसऱ्याच पावसात बघा हिरवळ. हां, तिसरा पाऊस असेल पुण्यामध्ये, जोरदार पाऊस. अशी हिरवळ प्रत्येक ठिकाणी असे आले. इथे कोरडं आहे आणि इथे हिरवळ आहे. सो मस्त आता थंडगार वातावरण परत आहे. त्यामध्ये हे प्रत्येक ठिकाणी पाणी कसलीच कमत हे नाही आहे. पाण्याची येण्याची वरती प्रॉब्लेम ते पिण्यायोग्य नाही, पण वातावरण एकदम मस्त फ्रेश. आणि आपली गँग इथे आता क्रिकेट खेळायला थांबले. आता आमचं इथे क्रिकेट खेळून झालं आहे. आता आम्ही पुढे चाललो आहे टेकडीवरती. इकडे क्रिकेट खेळलो, थोडी मजा मस्ती झाली, नंतर पुढे चालत चाललो आहे. कारण चौथी वेळ असल्यामुळे बोलायला तर काय नाही आहे. ते टेकडीवरती आल्यावरती आपले गँग इनरिस्पॉन्सिबल पीपल. आणि आपले अमोल आम्हाला एराय टेकडे येऊन कसं वाटतं आहे. हिला महत्त्वाचं म्हणजे याला आधी एराय टेकडे म्हणतात. एराय टेकडी. हां, एराय टेकडे कसं वाटतं. एक नंबर मस्त. येस 100. आणि दादासला कसा बोलतो कोण तो. तू सेकंड टाइम आलास ना इकडे. येस सेकंड टाइम आलेला आहे. आणि आमचे प्ले दरवेळेला असते. बट आम्हाला काय झालं तुमच्यावर अत्याचार. हे अत्याचार मला वाटतं जास्त पिसळला होता का. असं द्या, जाऊ द्या, तुमच्यातच ठेवा, ते जास्त व्हायरल होईल. आणि आमचे प्ले बॉय जे हा आणि आमची दीपू जान पळत होते. काय काय इकडं अरे अरे बोल ना क्या बोलू मैं. आजचा व्लॉग हा जास्त असं काही ॲक्टिव्हिटी नव्हती याच्यामध्ये, कारण थोडं मित्रांबरोबर माझ्या मस्त चालू होतं, त्यामुळे शॉर्ट घेता आलं नाही. आणि
ठीक आहे, आता मी माझ्या फेवरेट ठिकाणी आहे. मी या ठिकाणी आलो ना की मला एक वेगळी वाइब्स येते, म्हणजे एक एनर्जी येते. जसं की मी सांगितलं होतं, या ठिकाणी मी माझ्या एका आवडत्या व्यक्तीला भेटलो होतो आणि खूप म्हणजे मस्त भारी वाटत होतं त्यावेळेला. आणि त्या मेमरीज इथेच आहे. मला इथे आलं की त्या मेमरीज ॲक्टिव्ह होतात आणि ते क्षण आठवतात. भारी मेमरीज होते त्या. आणि हा व्लॉग जास्त काही दाखवता नाही आलं, कारण वरती खूप वेळा आलो होतं. फक्त यावेळेला हिरवळ होती पाऊस पडल्यामुळे, आणि बस मित्रामुळं थोडा टाईम स्पेंड केला आणि बस, आणि काहीच नाही. त्यामुळे हा व्लॉग इथपर्यंतच होता. शॉर्ट होता पण ठीक आहे, कारण आम्ही मजा मस्ती करायला आलो होतो आणि माझं असं व्लॉग करण्याचा काही उद्देश नव्हता. पण एक टाईमपास म्हणून म्हटलं हिरवळ आहे तर काही करूया. ठीक आहे, हा व्लॉग इथंच होता. भेटू आपण पुढच्या वेळेला. आय होप हा एडिट होईल का नाही माहिती नाही,